मला असं वाटतं की लाईफ जगणं इम्पॉर्टंट आहे. यु नो हॅपीनेस इज ऑल अबाउट हाऊ यू लिव्ह युअर लाईफ. एका महत्वाच्या पौर्णिमेच्या दिवशी पर्यटक पहाटे अ, चांदण्याची मजा घेत असतात, फिरत असतात आणि खूप चांगला माहोल असतो. हळू-हळू, हळू-हळू चंद्र मावळायला लागतो. चंद्र क्षितिजाच्या पलीकडे हळू-हळू जायला लागतो आणि प्रेक्षकांच्या मनात हलकीशी धगधग निर्माण होते, की असं वाटतं, की हे वातावरण अजून काही क्षण आपल्या सोबत जर असतं, तर मजा आली असती. हळू-हळू चंद्र मावळतो आणि त्याच क्षणाला पूर्वेकडून सूर्याचा उगम होतो आणि सूर्य उगवायला लागतो. जसा-जसा सूर्य वरती येतो, प्रेक्षकांना अगोदरच्या झालेल्या दुःखाची जाणीव राहत नाही आणि नवीन सूर्याचं स्वागत करायला प्रेक्षक आनंदाने तयार होतात. तशीच आजची स्थिती आहे, तशीच आजच्या दिवसाची कंडिशन आहे, की आपण मावळत्या चंद्राप्रमाणे 2025 ला टाटा बाय-बाय करतोय आणि 2026 चं स्वागत करतोय एकदम धूमधडाक्यात. तर नमस्कार मित्रांनो, स्टार क्रिएटर लॅबमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपल्या सोबत आहेत नवीन वर्षाच्या खास शुभेच्छा देण्यासाठी तुमच्या समोर मिस्टर एनव्ही नवनाथ पवार. तर एनव्ही बिफोर यू इंट्रोड्यूस माय सेल्फ आय मस्ट टेल यू वन थिंग. किती छान बोलले तुम्ही सिरियसली आणि न थांबता न चुकता. वाव मॅन, दिस इज कॉल्ड द ऍक्टिंग लाईन. सिरियसली थँक्यू. थँक्यू सो मच. आता हे एवढ्या दिवसाचा अनुभव आहे आणि हे नॅचरली येतच याच्यासाठी Absolutely. आणि याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. आता थोडंसं सातत्याने काम चालू आहे आणि कॅमेरा समोर येतोय त्याला 17-18 वर्ष झाली. त्यामुळे हे ओके, पण तू सुद्धा काही कमी नाहीस. ओके. नाही. कार्यक्रमात पुढे जाऊया. तर नवनाथ, आजचा दिवस आहे की नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि ह्या पहिल्या दिवशी तू प्रेक्षकांना काय मेसेज देशील? Well, dear PK and DK, thank you so much first of all for inviting me on this show. Okay, थँक्यू थँक्यू. I'm glad to be here. To be honest, खूप आधीपासून वाट बघत होतो नाही का. हे जवळचा शो आहे, फॅमिली शो आहे. किती फॅन फॉलोइंग तुमची आहे, धनाजीची आहे, आय मीन लाईक डीकेची आहे, ती लोकांना तर माहितीच आहे. आय मीन लाईक मला खूप माहिती आहे. आय एम बिग फॅन ऑफ युअर्स, बोथ ऑफ यू. थँक्यू थँक्यू So सो मच. yes, I wish you very very happy new year to PK's audience, DK's audience, and beloved PK's family and DK's family. Thank you for watching them. Thank you for watching all these episodes, for watching him in a great way. Yeah, wishing you happy new year to all. ओके नवनाथ. तर नवनाथ, मी म्हणतोय की आजचं हे नवीन वर्ष सुरू झालं आजपासून. Right. तर तुम्ही या नवीन वर्षाचा संकल्प काय ठेवला आणि प्रेक्षकांना काय मेसेज देऊ शकता, की बाबा लोकांनी कोणता संकल्प ठेवावा? So see, every day is a big day. Every day is a new day. Every day is a successful day for everyone. आपल्यामध्ये एवढे प्रॉब्लेम्स नाही आहेत. आपण फक्त विचार करतो की दिस इज अ प्रॉब्लेम, दॅट इज अ प्रॉब्लेम. आय डोंट थिंक सो इट इज अ प्रॉब्लेम. Happiness is all important in the life. Every day is a new day. Every day is an important day. Every minute, every second is an important minute. Part of life. PK. That's what I think. I don't think so. Disappointment, anxiety, depression, this kind of things will help anybody can grow in their life. I think what important is like how you handle all these situations and how you represent yourself in front of yourself, in front of mirror, in front of society and family. That is important. मला असं वाटतं की लाईफ जगणं इम्पॉर्टंट आहे. हॅपीनेस इज ऑल अबाउट हाऊ यू लिव्ह युअर लाईफ. तेच आपल्याला आपल्या अँसेस्टर लोकांनी शिकवलंय, राईट? म्हणजे थोडक्यात की आता नवीन वर्षाचा प्रत्येक दिवस हा नवीन वर्षच. एक्झॅक्टली. की नवीन वर्ष तुमचा काही संकल्प आहे का? की बाबा तुम्ही काय ठरवलंय का, की नवीन वर्ष ह्या पद्धतीने साजरं करायचंय किंवा नवीन वर्षात एक वेगळ्या पद्धतीचे संकल्प ठेवलेत, असं काय आहे का? येस पीके. आय मीन लाईक संकल्पना खूप आहेत, असं नाही की नाही आहेत. बट हा, नवीन असं काही वेगळं करायची इच्छा नाही आहे. माझं खूप एक कन्सिस्टंट लाईफ आहे, एक डिसिप्लिन लाईफ आहे, एक शेड्यूल वाईज मी चालत राहतो. ते मी बघत आलोय पूर्वजांकडून, तेच आपण पुढे करत आहोत. आणि हा, एक गोष्ट जास्त वाढू शकतो. जर तास दिवसामध्ये जास्त वाढले तर मी अजून तेवढे तास हार्डवर्क करायचा प्रयत्न करेन. दॅट्स द ओनली थिंग आय कॅन ऍड इन माय लाईफ. अदरवाईज आय डोंट थिंक सो. आय एम नॉट लेझी. By God grace, that should. Thank you to everyone. Thank you to you. Thank you to all my loved people. I am blessed with that. And yes, yeah. नाही, म्हणजे हे तर बरोबर आहे की दिवसाचे तास जर वाढले तर नवनाथ पवार अजून तेवढे तास हार्डवर्क करायला तयार आहे. एक संजय पवार सीए आपले आहेत.
राईट. तर त्यांचा एक मेसेज मी काल परवा FB ला बघितला. तर त्यांनी असं लिहिलं होतं, की मला नवीन वर्षात किंवा येणाऱ्या वर्षात काही वेगळं काही नको. मागच्या वर्षात जसं काय होतं त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे मला जाता येईल किंवा एक पाऊल पुढे जाण्यात मजा आहे. जास्त काही करण्यात म्हणजे असं अवाढव्य काही करायची इच्छा नाही. पण जे पाठचं वर्ष होतं त्याच्यापेक्षा थोडंसं बेटर जर नवीन वर्षात जर घडलं तर त्याच्यात ते खुश राहायला तयार आहेत. म्हणजे थोडक्यात हा त्यांचा मेसेज होता. तर तोही खूप चांगला आहे. तुम्हाला काय वाटतं? येस, येस, डेफिनेटली. सीए इज व्हेरी आयडियलाइज पर्सन फॉर अस, फॉर एव्हरीवन, भाऊ. आणि हा, आय मीन लाईक खूप बरं वाटलं ऐकून ऍक्च्युली. त्यांचं नेहमी स्लोली स्टडीली अँड डीप वर्कहोलिक आहेत ते, आणि तसेच ते त्यांना पुढे जायला आवडतं. ही इज व्हेरी हॅपी फॅमिली मॅन. इंडिव्हिज्युअली खूप स्ट्रॉंग आहेत ते. आणि येस, खूप खूप ग्रोथफुल आहेत. बघून खूप छान वाटतं त्यांना. त्यांना आयडलाइज करायला आपण सगळे आहोत, राईट? नक्कीच, येस, नक्कीच त्यांना फॉलो करतो आपण. डेफिनेटली. तर नवनाथ, लोकांनी किंवा आपला तरुण वर्ग आहे जो आता तुम्ही लोक क्रिकेट खेळतात, बाकी लोक क्रिकेट खेळतात. आता क्रिकेट अभ्यास, क्रिकेट जॉब ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून लोकांनी नवीन वर्षासाठी काय संकल्प ठेवावा, म्हणजे खास करून तरुण वर्गाने? सो बेसिकली, व्हॉट आय थिंक, ठीक आहे, वेगळं करायची काही गरज नाही. ऍज भाऊ बोलले किंवा सगळे लोक, माझे काकाही तेच बोलायचे किंवा माझे बाबाही तेच बोलतात. खूप मोठं ध्येय घेण्यापेक्षा पावलं पावले पुढे जाऊ, स्टेप बाय स्टेप. स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ. ते असणं खूप इम्पॉर्टंट आहे. अँड दॅट्स हाऊ बिग पीपल ग्रोज इन दर लाईफ. ओके, म्हणजे छोटे छोटे लिटल लिटल टायनी टायनी स्टेप जर आपण पुढे एक एक स्टेपने जर गेलो पुढे, राईट. तर आपल्याला ते दमछाक होत नाही. आणि एखादा अनसक्सेस गोष्ट झाली तर त्याचंही आपल्याला वाईट वाटत नाही. ऍब्सोल्युटली. एक करेक्ट. खूप मोठा घास घ्यायला गेलो आणि तो तोंडात फसला तर नक्कीच आपल्याला ठसका आला. तर त्यापेक्षा चला छोट्या छोट्या गोष्टी करत करत जर पुढे गेलो आपल्याला, तर वर्षाच्या शेवटापर्यंत आपण नक्कीच काही मोठं अचीव्ह केलेलं असणार आहे. राईट, राईट, राईट. बरोबर आहे ना? करेक्ट. तर तुमचं असं स्पेशल काय असं आहे की बाबा तुम्ही आतापर्यंत केलंय आणि या वर्षात ते करायचं आहे किंवा आतापर्यंत करता नाही आलं आणि या वर्षात ते करायचं? सो माझ्यासाठी असं गोलशीट मध्ये काही मी लिहिलेलं खरोखर नाहीये. बट हा, मला एव्हरी डे इज अ बेस्ट डे असं जगायला खूप आवडतं पहिल्यापासून. आफ्टर मॅरेज तर मी खूप ह्या गोष्टी डेव्हलप केल्यात माझ्या लाईफमध्ये. अँड पहिलं खूप धावायचो मी. आय मीन नॉट रनिंग, लाईफच्या पाठी खूप धावायचो. आता थोडी स्टेबिलिटी बघत चाललोय मी लाईफमध्ये. आफ्टर मॅरेज माय वाईफ इज देअर टू ब्रिंग आउट गुड थिंग्स इन मी. मग ते बघून, तिच्याकडे बघून, असं सक्सेसची अशी कोणती डेफिनेशन नाहीये माझ्यासाठी. सो बेसिकली मला सिम्पल असं वाटतं लाईफमध्ये, की माणसाने एक आपलं शेड्यूल करायला पाहिजे. त्याच्यामध्ये टाइम त्याचे टेबल. टाइम टेबल करायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्याचं वर्कआउट असायला हवं. त्याचं हेल्दी लाईफस्टाईल असायला हवं. त्याचं वर्किंग आवर्स कम्प्लीट असायला हवे. हार्ड वर्किंग असलं तरी काही प्रॉब्लेम नाही, बट त्याच्यामुळे त्याचा वर्कआउट हॅम्पर नाही झाला पाहिजे. एव्हरी डे ऍटलीस्ट तुम्हाला 40 ते 50 मिनिटं तरी स्वतःसाठी द्यायलाच हवे. मग ती वर्कआउट साठी असू दे किंवा मॅनिफेस्टेशन साठी असू दे. येस, येस. मग तुम्ही त्याच्यामध्ये कोण जिम मध्ये जात असेल तर जिम करू शकता. कोणाला ग्राउंड वरती वर्कआउट करायला आवडतं, फ्री स्टाईल वर्कआउट करायला आवडतं, लाईक अक्षय कुमार. किंवा कोणाला योगा करायला खूप आवडतं, लाईक शिल्पा शेट्टी. सो तुमच्या पद्धतीने तुम्ही डिसाईड करा, बट यू शुड गिव्ह ऍटलीस्ट अन आवर टू युअर सेल्फ. पण मॅनिफेस्टेशन करणं गरजेचं आहे का? की सामान्य जनता हे करत नाही किंवा ह्या गोष्टीवर विश्वास पण ठेवत नाही, की बाबा मी लिहून ठेवलंय आणि ते होईल. असं थोडी आहे. मग काम काम कशासाठी करायचं अशी लोक म्हणणारी आहेत. तर मॅनिफेस्टेशन करणं किती गरजेचं आहे आणि लोकांनी ह्या गोष्टीकडे थोडंसं वळायला पाहिजे, जास्त करून तरुण वर्गाने? सो पीके सर, मॅनिफेस्टेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. लिहून गोष्टी ठेवणं आणि त्याच्याबरोबर वारंवार आपल्या ड्रीम्सला जागा ठेवणं हे खूप हेल्प करतं. आपल्या बॉडीला पण हेल्प करतं. आपलं जे आपलं पॉश्चर असतं, हं. बॉडी पॉश्चर असतं, जे ड्रीम बघायची जी एक ऊर्जा असते, त्याला नेहमी जागा ठेवतं. आणि अकॉर्डिंगली आपण स्ट्रक्चराइज होत असतो आपल्या शेपला घेऊन, आपल्या मुवमेंट्सला घेऊन, आपल्या ड्रीमला घेऊन. सो सो मॅनिफेस्टेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे ते कसं आहे, ते असं तुमचा जो पाथ असतो हं. तो खूप क्लिअर होतो. Yes. सो मॅनिफेस्टेशन इज व्हॉट समथिंग पीपल शुड ड्रॉ देअर सेल्फ ऑन द पेपर. Yes. आणि त्याच्यासाठी जेवढी जिद्द किंवा जेवढे प्रयत्न करायचे आहेत, जेवढ्या गोष्टी अकम्प्लिश करायच्या आहेत, त्या गोष्टींसाठी तशा पद्धतीने फॉरवर्ड स्टेप स्टेप बाय स्टेप पुढे जाणं, हे करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मी थोडक्यात सांगू का मराठीमध्ये लोकांना, हा. की तुम्ही कोणाचा मेसेज ऐकताय, भले ते मोटिवेशन स्पीच असू द्या, बरोबर? किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी एखादा मेसेज वाचताय, त्याच्यापेक्षा तुम्ही ड्रॉ काढलं. आता तो ड्रॉचं नाव काढलं म्हणून ते ड्रॉइंगचा मी विषय सांगतो, की एखादं चित्र आपल्या माइंडमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये एकदम छाप करून बसतं.
राईट. की तुम्ही एक प्रकारची चित्रच काढताय, की मला येत्या वर्षात किंवा वर्षाच्या एंडिंगला मला स्वतःचं घर घ्यायचं. एक तुम्ही लिहून ठेवलं आणि तेच एक पुढे जाऊन एक रिपीट केलं 8-10 वेळेला. तर मला वाटतं, की ते एक ड्रॉइंग बनतं आणि आपले डोळे, आपला सबकॉन्शियस माइंड ड्रॉइंगला थोडंसं अधिक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतं. त्यामुळे ते थोडंसं सक्सेस होण्याचा मार्ग आहे. करेक्ट, करेक्ट. ॲब्सोल्युटली करेक्ट. व्हेरी तर प्रश्न वेगळे-वेगळे विचारल्यामुळे आमच्या पवार सरांचा थोडासा प्रॉब्लेम होतोय, पण काही हरकत नाही. आम्ही सो हां, मी ह्या गोष्टीसाठी प्रिपेअर नव्हतो. यू नो दॅट. मी इकडे आल्यानंतर मला ॲक्चुअली कॅमेरामध्ये बोलायची सुद्धा एवढी सवय नाहीये हॅबिट किंवा नाहीये. ही माझी फर्स्ट टाईमच आहे. बट देन अगेन वेन यू हॅव एक्सपिरियन्स अँड स्मार्ट इंटेलिजंट पर्सन लाइक हिम बी विथ यू, मग ते इझी होऊन जातं. सो या आय एम ट्रायिंग माय बेस्ट. आय होप आय एम नॉट अरे डिसअपॉइंटिंग खूप युअर खूप ऑडियन्स अँड खूप युअर पीपल. इफ आय एम, आय एम सो सॉरी अबाउट दॅट. प्लीज बिअर विथ मी. नाही, नाही, खूप चांगला चाललाय नवनाथ. खूप मजेशीर बोलतोय आणि विषय असा होता, की मी नवनाथला अचानक बोलवलं. चला आज नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी येऊया. ऍक्च्युअली Correct. नवनाथचा विषय इथेच नाही संपत. मी नवनाथच्या काही गोष्टींबद्दल मला खास चर्चा करायची आहे आणि त्याच्यासाठी नवनाथचा एक वेगळा सेपरेट एपिसोड असणार आहे. पण मला असं वाटत होतं, की नवनाथला एक छोट्याशा गोष्टीसाठी वापरायचा का नाही? आज वेळ होती, मी घरी होतो, नवनाथही सुट्टीवर इकडे आहे. तर मग बोलून म्हटलं थोडासा एक शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम करूया आपण. त्यासाठी बोलवलंय त्याला. आता जास्त वेळ नक्कीच घेणार नाही. पण काय करू, एक आदत आहे आणि प्रश्न तोंडातून निघतायत जशा निघतात नेहमी हम्म. आणि मग तुम्हाला उत्तर द्यावीच लागणार याची. बरं नवनाथ, आता जाता जाता प्रेक्षकांना काय मेसेज देऊ शकतो आपण? Well, to love TK's audience and DK's audience, all I want to say, be happy in your life. Make your routine. Go to workout. Go to meditation. Go to yoga. Go to Zumba or maybe Pilates or a gym. Or let's be fair. At least ground वरती तरी जावा. But जावा. You have to go for an hour. है ना? And be happy in your life. Be disciplined. Be consistent with your routines. Do hard work and enjoy your life. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बघत राहा आमचा स्टार क्रिएटर लॅब आणि ऐकवते नवलचे सगळे व्हिडिओ तुम्ही पूर्णतः बघा. त्याच्यावर कमेंट्स करा, लाईक करा, जमलं तर लोकांना शेअर करत राहा आणि ह्या नवीन वर्षात आपण खूप काही बघू. खूप काही चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन आणि ह्या सगळ्यांना तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. So, dear audience, dear lovely audience, please watch his show. Support him. He's a great guy, great actor, great friend, great subordinate, lovely person to ever work with. And he and his friend DK, I would sincerely request to everyone, please watch his episodes. All the episodes give so much love and spread each and every corner in your life. Thank you so much. तर हॅपी न्यू इयर. Happy New Year to all. लोकांच्या बोलण्यात दडलेलं पजलच, शब्दांचे मिनिंग भारी ऐकावं ते नवलच, हसण्याचं दुःख पण जाणवत सटलच, मनाचे सिक्रेट खोला ऐकावं ते नवलच, कुणाचं ड्रीम उंच कुणाचा संघर्ष डबलच, प्ले मध्ये प्रत्येक रोल ट्रबलच, कान दे वाईब पकड हे लाईफ जमच, जगता जेव्हा उलगडते ऐकावं ते नवलच, ऐकावं ते नवलच, ऐकावं ते नवलच, वार वार मनात वाजत तेच तर नवलच, ऐकावं ते नवलच, ऐकावं ते नवलच.